तांदूळाचे खिचे पापड बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे। याआधी यूट्यूबवर ही कधी न पाहिलेली पद्धत आहे। त्याचप्रमाणे एक सिक्रेट यामध्ये टाका, खूप सुंदर पापडाची टेस्ट आणि खूप सुंदर पापड खुसखुशीत होतात। हे मारवाडी पद्धतीने बनवलेले खिचे पापड खुसखुशीत तर होतातच, पण खूप फुलतात सुद्धा आणि खुसखुशीत तर एवढे की तोंडात टाकताच विरघळतात, पण तेलकट मुळीच होत नाही। बघून घ्या, मुळीच हाताला तेल लागलेलं नाही आहे। नमस्कार, अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कॉर्नरला बेल आयकॉन आहे त्याला टच करा, म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील। तर चला मग आजच्या रेसिपीकडे वळूया। इथे मी मारवाडी पद्धतीने खिचे पापड करण्यासाठी 2 किलो राशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ कोणताही घ्या, जुना असेल तर फारच छान। जाडसर तांदूळ हवा आहे, यासाठी आंबेमोहर किंवा इंद्रायणी नको। आणि या तांदूळाला मी 4-5दा छान स्वच्छ धुवून घेतला आहे। धूळ तर निघालीच आहे, पण त्यामधला स्टार्चसुद्धा निघालेला आहे। तांदूळ धुतल्यानंतर हे तांदूळ चाळणीमध्ये पाणी निथळायसाठी ठेवलं आहे। आता दुसरा एक सिक्रेट म्हणजे उडदाची डाळ। उडदाची डाळ सोल जो असतो पांढरा, म्हणजे साल नसलेली डाळ, ती घेतली आहे। 1 किलोसाठी 1 वाटी आणि 2 किलोसाठी 2 वाट्या। तर या डाळीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 3 ते 4 पाण्यांनी। वजनीप्रमाणे म्हणजे 2 किलोसाठी अर्धा किलो डाळ मी घेतलेली आहे। आता पाणी निथळायसाठी ठेवते आणि मग कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस सुकवल्यानंतर गिरणीतून पीठ दळून आणणार आहे। बघा, आता छान पीठ तयार झालेलं आहे। इथे हे छान असं बारीक पीठ तयार करून आणलेलं आहे। तर याआधी आपण फक्त तांदूळाचेच खिचे पापड बनवलेले होते। आता आपण हे उडीद डाळ आणि तांदूळाचे पापड बघणार आहोत, खूप मस्त टेस्टी। तर एवढं 2 किलोचं एका दिवशी होणार नाही, म्हणून मी हे 4 भागात डिवाईड करणार आहे। एका दिवशी अर्धा किलोचे पापड मी तयार करणार आहे। तुम्हाला जर 1 किलोचे करायचे असेल तर अर्धा किलोचं दुप्पट प्रमाण करून घेऊ शकता। यामध्ये जिरे 10 ग्रॅम म्हणजे पोहे खायच्या चम्मचनी 1 चम्मच, पापड खार आणि मीठ हे 1.5 चम्मच म्हणजेच 15-15 ग्रॅम घ्यायचे आहे। तसेच 4 ते 5 चम्मच तीळ घातलेले आहे यामध्ये, कारण तिळामुळेच हे पापड छान टेस्टी होतात। आता मी इथे अर्धा किलो पिठासाठी 1.5 लिटर पाण्याचा वापर करणार आहे। इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवायचं आहे, गुठळ्या व्हायला नको। आणि पाणी हे आपल्याला थंडच घ्यायचं आहे। थंड म्हणजे नॉर्मल जे आपल्या घरी पाणी असते तेच घ्यायचं आहे, उकळीचं वगैरे पाणी नको। आणि छान बघा, असं हे बॅटर तयार केलेलं आहे, पण हे घट्ट आहे, त्यामुळे आणखी यामध्ये पाणी घालणार आहे। पूर्ण पाणी आपल्याला यामध्ये 1.5 लिटर मिक्स करायचं आहे। आणि छान मिक्सरच्या साहाय्याने हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या वगैरे त्यामध्ये राहणार नाही। बघा, छान 3 ते 4 मिनिट मी हे फेटून घेतलेलं आहे। पीठ एकसारखं एकजीव झालेलं आहे। हे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर ही पद्धत इतकी छान आहे की त्यांना कोणत्याच प्रकारची झंझट नाही। आता मी गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे प्रीहीट करण्यासाठी, आणि पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये जाळी पण घातलेली आहे। आता हे आपल्याला 2 भांड्यात किंवा 3 भांड्यात हे मिश्रण घालायचं आहे। जास्त खूप भरून घ्यायचं नाही एकाच भांड्यात, तर 2-3 भांड्यात आपण हे मिश्रण थोडं थोडं घालूया, म्हणजे पूर्ण मिश्रण थंड होणार नाही। एकच भांडं काढून आपण पापड करायचे आहे, म्हणजे तोपर्यंत दुसरं भांडं जे आहे ते गरमच राहील, थंड होणार नाही। तर आता इथे हे मी बनवलेलं मिश्रण 2च भांड्यात माझं बसलेलं आहे व्यवस्थित। तर मोठे भांडे असल्यामुळे 2 भांड्यात मी ठेवलेलं आहे। आणि कुकर आता आपण 3 ते 4 शिट्ट्या येऊ द्यायच्या आहे। आणि थंड झाल्यानंतर हे मिश्रण मी काढलेलं आहे, बघा या प्रकारे। तर एकच भांडं वरचं मी काढलेलं आहे आणि दुसरं भांडं तसंच मी कुकर बंद करून ठेवलेलं आहे। तर हे मिश्रण जे आहे छान मळून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे गरम गरमच पीठ आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा मी पिशवी घेतलेली आहे इथे कॉटनची, त्यामध्ये भरून घेणार आहे आणि छान खूप असं मळून घेणार आहे। हे पीठ आपण जेवढं जास्त मळून घेऊ तेवढे पापड खूप मस्त बनतात, क्रॅक होणार नाही।
हे पीठ आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा घेऊन मळू शकतो, पण खूप गरम असल्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे पीठ योग्य होणार नाही. त्यामुळे मी इथे कॉटनच्या पिशवीमध्ये हे भरले आहे, किंवा आपण कॉटनच्या कपड्यामध्ये सुद्धा भरू शकतो. पण जेव्हा आपण हे भरतो तेव्हा कापड ओला करून घ्यायचा आहे आणि ओला कापड घेऊन हे असं मळून घ्यायचं आहे. हे पीठ खूपच गरम असल्यामुळे या पिठाला एखाद्या बत्त्याच्या किंवा लाटण्याच्या साहाय्याने आपण असं ठोकून घेऊ शकतो. त्यानंतर एखादं नॅपकिन थंड पाण्याने ओलं करून याला छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत. कारण हे पीठ गरम गरम असताना छान मळलं जातं आणि खूप मस्त पिठाचा गोळा तयार होतो. कमीत कमी या पिठाला आपल्याला 7 ते 8 मिनिट एकसारखं मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पापड क्रॅक होणार नाही. या पिठाला मी एकसारखं 8 ते 9 मिनिट छान मळून घेतलेलं आहे आणि मळल्यानंतर आता हे पीठ मी एका परातीमध्ये काढून घेते. बघा, बिलकुल हे पीठ आपल्या या पिशवीला चिकटत नाही, कारण पीठ मळण्याच्या आधी आपण पिशवीला ओलं करून घेतलं होतं. तर खूप मस्त छान सॉफ्ट झालेला आहे गोळा. आता हातावरती 2 ते 3 थेंब तेलाचे घेऊया. जास्त तेल लावायची आवश्यकता नाही आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे. आता हे एवढं मोठं पीठ मळणं शक्य नाही, त्यामुळे मी 2 भागात हे डिवाईड केलं आहे आणि असं छान मळून घेते, म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे आणखी मळल्या जाईल. आता इथे छान हे पीठ मळल्या गेलेलं आहे. आता जसे आपल्याला पापड पाहिजेत, ज्या आकाराचे किंवा ज्या साईजचे, त्या प्रकारे आपण छोटे किंवा मोठे गोळे तयार करून घेऊया. याआधी मी बऱ्याच प्रकारचे वाळवणीचे पदार्थ, कुरड्या, पापड वगैरे बरेच प्रकार केलेले आहेत. ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते आहे, तुम्ही ते पाहू शकता. त्यामध्ये प्रामुख्याने वाफेवरचे पापड, चिकाचे पापड, तांदूळाचे किंवा पळी पापड वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता इथे मी अर्ध्या पिठाच्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि बाकीचं पीठ एका भांड्यामध्ये भरून ठेवलेलं आहे, म्हणजे गरमच राहील. आणि आता हे बघा, अशा प्रकारे हे गोल गोल करून घ्यायचे आहे आपल्याला. बघा, या प्रकारे छान असे गोळे तयार करून घेतलेले आहे. आता याचे पापड आपल्याला कशा प्रकारे करायचे आहे, लाटून करायचे आहे लाटण्याने, की प्लेटने प्रेस करून घ्यायचे आहे, की मशीनद्वारे प्रेस करायचे आहे. तर मी हे पापड आता मशीननेच प्रेस करून घेणार आहे फटाफट. त्यासाठी एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे, थोडा मोठ्या साईजचा आहे, म्हणजे त्याच पेपरला मी डबल असं करून घेणार आहे आणि बघा, अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे. पापड खूप मस्त होतो. जर तुम्हाला यापेक्षा मोठा पापड पाहिजे असेल तर जास्त थोडा मोठा गोळा घ्यावा लागेल किंवा थोडं प्रेस करावं लागेल. पण प्रेस केल्यानंतर जास्त प्रेस केलं तर खूपच पातळ होतात हे पापड. त्यामुळे मी ह्या साईजचेच पापड करते आणि जाड पण मला नको. छान असे मस्त साईज झालेली आहे बघा, या प्रकारे. आणि दिसायला इतके सुंदर दिसतात हे पापड. यावरती तीळ, जिरं वगैरे खूप सुंदर दिसतात. टेस्टही तशीच भारी या पापडाची होते. तर बघा, फटाफट प्रेस करून माझे हे पापड मस्त फटाफट तयार होत आहे. आणि बघा, 1-2 तासातच हे सुकण्यावरती पण आलेले आहेत. बाकीचे मी आता बनवले आहे हे. बघा, एकसारखे हे पापड झालेले आहेत, गोल गरगरीत, आणि जिरं आणि त्यावरती तीळ खूप मस्त सुंदर दिसतात आणि एकसारखी साईज झालेली आहे. 2 ते 3 दिवस हे छान वाळवून घेतल्यानंतर बघा, हे पापड अशा प्रकारे झालेले आहेत. काही छोटे पापड केले आहे मी आणि काही मोठे पण पापड केलेले आहेत. तर आता हे तळून पण मी तुम्हाला दाखवते किती खुसखुशीत होतात ते. तर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे गॅसवरती आणि तेल गरम झालं की लगेच आपण तळून घेऊया. विशेष म्हणजे कमी तेलात खूप सारे पापड हे तळल्या जातात आणि मुळीच तेलकट होत नाही. आता एक एक करून आपण हे पापड तळून घेऊया. एका सेकंदात हे पापड तळल्या जातो. बघा किती फुलतात. खूप छोटा पापड मी घातलेला होता तरी खूप मस्त हे फुलतात. बघा, खूप सुंदर पापड हे दिसतात आणि खूप खुसखुशीत सुद्धा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ बघता बघताच तुम्ही एक लाईक करा. सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअरसुद्धा करू शकता. तर आपण हे पापड तळून घेतलेले आहे आणि किती खुसखुशीत झाले आहे आता हे तुम्हीच बघा. तर बघा आता खूप मस्त खुसखुशीत आहे आणि मी तुम्हाला हातालासुद्धा दाखवते. तेल मुळीच लागलेलं नाही आहे, म्हणजे तेलकट मुळीच हे पापड होत नाहीत. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.